आणि गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. रुपेश रुपेश जगताप पहिलं षटक घेऊन येतील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. पहिलं षटक घेऊन येतात रुपेश जगताप आणि सामना करतील वैभव. पैसे आल्याशिवाय अनाऊन्स नाही. तुम्ही आता खेळतच राहायचं शेवट. आता जिंकेल तेव्हा बघू ना कोण जिंकेल त्याच्यासोबत. विनर विनर तिसरी. चला तर बघूया पहिला चेंडू. रुपेश जगताप सामना करतील वैभव. यावेळेला सुरेख चेंडू बघूया हेलिकॉप्टर चालवलेला आहे वैभव आणि क्षेत्ररक्षण होई तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि धावसंख्येत 2 नि भर. धावसंख्या होते ती 2. चला पहिल्याच चेंडूवर 2 धावसंख्या. दुसरा चेंडू यावेळेला वाईट चेंडू. थोडीशी लाईन मध्ये थोडस खराब. चला धावसंख्या झाली ती 3. पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू असेल. यावेळेला परत एकदा बघूया पंचांचा निर्णय. नक्कीच वाईट चेंडू. बघा पहिला चेंडू सुरेख लाईनवर लेंथवर होता आणि दुसरा चेंडू वाईट. तिसरा चेंडू वाईट. धावसंख्या होते ती 4. यावेळेला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय निर्धार. चला तर दुसरा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत कुठलीही भर नाही. धावसंख्या आहे ती 4. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि चेंडू फील्ड होई तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. धावसंख्येत 2 नि भर. धावसंख्या होते ती 6. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. चांगली सुरुवात केलेली आहे वैभव यांनी. बघूया चौथा चेंडू. यावेळेला बघूया झेल होतोय की विकेट किपर येतोय खाली परंतु झेल सुटलेला आहे. तत्पूर्वी 1 धावसंख्या पूर्ण केलेली आहे पळून आणि धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या होती 7. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. बघूया 5वा चेंडू घेऊन येतात रुपेश जगताप. सामना करतील वैभव. यावेळेला देखील फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू जातोय सरळ ग्राउंडला गुदगुल्या करत सीमारेखे बाहेर. चौकार. धावसंख्या झाली ती 11. पहिल्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू घेऊन येतील रुपेश जगताप. चांगली सुरुवात म्हणता येईल स्पोर्ट्स सिरमेट 500 संघाकडून. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येतोय. बघूया शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. सामना करतील वैभव. धावसंख्या झाली ती 11. यावेळेला देखील एक फुलटॉस चेंडू आणि चेंडू परत एकदा जातोय सीमारेखेच्या बाहेर. चौकार. धावसंख्येत 4 नि भर. धावसंख्या होती ती 15. एक झेल सुटला आणि त्याचा आपण परिणाम पाहतोय. 2 चौके लगातार.
धावसंख्या झाली ती 15. पहिलं षटक संपलेलं आहे. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत. बॉलरचं नाव सांगायचं आहे. रुपेश रुपेश चव्हाण चौधरी सॉरी. तर रुपेश चौधरी दुसरे षटक घेऊन येत आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं पडलेलं आहे. 15 धावा आलेले आहेत रुपेश जगताप यांच्या गोलंदाजीमुळे आणि त्या 15 धावा वैभव यांनी त्यामध्ये 13 धावा आणि 2 वाईटच्या रूपाने. तर बघूया पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील आणि चेंडू जातो स्टंपच्या वरनं. कुठलाही निर्णय नाही आहे अंपायरचा. चला तर यानंतर होणारा सामना आहे नेबॉन वर्सेस T5 ट्रिपल ॲक्शन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कृपया. चला बघूया दुसरा चेंडू. परत एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख लाईन अँड लेंथ आणि परत एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्येत कुठलीही भर नाही. धावसंख्या होते ती 15. 8 चेंडूचा खेळ झालेला आहे. नेबॉन आणि T5 ट्रिपल ॲक्शन संघाने नेबॉन संघाचे कर्णधार आलेले आहेत. T5 ट्रिपल ॲक्शन संघाच्या कर्णधाराने यायचं आहे टॉससाठी. कृपया जरा लवकर यायचं आहे. दोन चेंडू या षटकातील निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी होते या षटकामध्ये. पहिलं षटक 15 धावा, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. यावेळेला परत एकदा स्लोवर चेंडू आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 धावा पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होती 16. 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया श्रीमेट 500 संघ कितपर्यंत मजल मारते. चौथा चेंडू. सुरेख गोलंदाजी होते. यावेळेला देखील परत एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बघा पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे रुपेश चौधरी आणि सुरेख गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडू त्यामध्ये 3 निर्धाव आणि फक्त 1 धाव दिलेली आहे. धावसंख्या झाली ती 16. यावेळेला स्लोवर चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे आणि चेंडू जातोय चौकार. चौकार येतोय. धावसंख्या झाली ती 20. यावेळेला मात्र स्लोवर चेंडूचा वापर केला होता, परंतु पुरेपूर फायदा उठवला आहे बॅट्समनने. तर या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 20 धावा झालेल्या आहेत. यावेळेला परत एकदा सुरेख फटका पाहायला मिळतो लेगच्या दिशेने आणि चेंडू जातो सीमारेखेबाहेर. षटकार. 4 चेंडू जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे हाताळले होते, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार येतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 26. चला तर 2 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 26. 1 गडीच्या मोबदल्यात तिसरे षटक घेऊन येत आहे. चला तर बॉलरचं नाव सांगायचं आहे. कृपया बॉलरचं नाव सांगायचं आहे. विपिन. चला या सामन्यातील शेवटचं तिसरे षटक घेऊन येत आहेत विपिन. यावेळेला हाफ पिच ट्रॅकवर बॉल पडला होता आणि पंचांचा निर्णय येतोय वाईट. तशी खराब लाईन अँड लेंथ पाहायला मिळते पहिल्याच चेंडूवर. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते ती 27. यावेळेला लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु
वाईट चेंडू परत एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्येत एक ने भर होते. धावसंख्या होते ती 28. यावेळेला परत एकदा फटका मारण्याच्या नादात यावेळेला मात्र लेगबायच्या रूपाने धावसंख्येत एक ने भर. धावसंख्या होते ती 29. या षटकातील अजूनही एकच चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत विपिन. जरा टॉससाठी यायचं आहे. T5 ट्रिपल ॲक्शन वर्सेस नेबॉन. ए षटक आहे अजून एकच काढली ना. एक धावसंख्या आणि गडी बाद होतोय. धावसंख्येत एक ने भर. धावसंख्या होते ती 30. वैभव यांनी खूप चांगली खेळी केलेली आहे परंतु त्यांच्या खेळीला समाप्त झालेली आहे आणि धावसंख्या होते ती 30. आता कोणाला संकेश. आता वैभव यांची जागा घेण्यासाठी आहे संकेश. तिसरा चेंडू असेल या षटकातील. यावेळेला लेगच्या दिशेने परत एकदा चेंडू जातोय सीमेला. 1 बाउन्स 4 रन्स. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 34. चला लवकर या. टॉस करून घ्यायचा आहे अनिल सर. टॉस करून घ्यायचा आहे कृपया. चला दोन्ही संघाचे कर्णधार कृपया यायचे आहे टॉस बॉक्स मध्ये. नेबॉन वर्सेस T5 ट्रिपल ॲक्शन. नेबॉन संघाचे कर्णधार. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय मिडऑफच्या दिशेने आणि चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 36. संकेश. वैभव आवड झाला. संकेश काय झालं. डेड बॉल. 34 धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. चौथा चेंडू असेल या षटकातील. यावेळेला लेगच्या दिशेने परत एकदा बघूया षटकार होतोय की. नक्कीच येतोय एक दर्जेदार षटकार संकेतच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 40. 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. ट्रिपल ॲक्शन T5 ट्रिपल ॲक्शन संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेला रिव्हर्सचा फटका. चेंडू परत एकदा जातोय सीमारेखेबाहेर. चौकार. 44 धावसंख्या झालेली आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. श्रीमेट 500 संघाने खूप चांगला स्कोर केलेला आहे. चला तर लवकर शेवटचा चेंडू असेल या मॅच मधील पहिल्या इनिंगचा. नेबॉन संघाने आपलं क्षेत्रण्यासाठी तयार राहायचं आहे. यावेळेला देखील एक मोठा फटका येतोय. बघूया. सरळ हातामध्ये आणि फलंदाज बाद. 44 धावांची मदल मारलेली आहे श्रीमेट 500 संघाने.
चांगली साथ त्यांनी दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र आणि फ्रेडून प्रीमियर लीग मध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं स्वागत आहे. अल्लाईचं हिंदवी मैदान अगदी सकाळपासून दुमदुमते. फ्रेडून प्रीमियर लीग 2026चा हा जबरदस्त सोहळा आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता समालोचन करण्याची संधी मागच्या वर्षी मिळाली आणि तिथूनचा प्रवास हा सुखद राहिला. आज समालोचक ते एम्प्लॉई आणि एल पी सरांच्या माध्यमातून मात्र सातत्यानं ते प्रेम मिळत राहिलं आणि आज त्यांच्या कृपेने खऱ्या अर्थानं आज आम्ही इथे पोहोचलो. त्यांचे पुनश्च एकदा आभार. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली, पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 44 धावा ह्या धावफलकावरती पहिल्या वर्षात. प्रथमतः सनी ह्यांनी जो मात्र आम्हाला कॉल केला, राहुल दानवा इथे कॉमेंटेटर असायचे, मागच्या वर्षी ते बिझी होते, परंतु म्हणतात ना की नशिबानं काहीतरी लिहिलेलं असतं, नशिबात काही चांगली माणसं येणारी असतात, ती त्या योग्य वेळेला मिळतात आणि त्या अनुषंगानं ते आयुष्याला एक वेगळं कलाटणी देणारं वर्ष राहिलं 2025 आणि आज 2026 मध्ये एम्प्लॉई म्हणून समालोचन करत असताना आनंद वेगळा आहे. या स्पर्धेमध्ये या कंपनीमध्ये जोडल्यानंतर अनेक सगळ्याच जे आमचे मॅनेजमेंट लेवलचे सर्व साहेब आहेत त्यांनी प्रेम दिलं आणि आज इथे मी जोडतोय तुमच्यासोबत पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात. या वेळेला पहिल्या बॉलवरती फटका तर खेळला आणि रोपला तिथे पाय लागलाय, म्हणजेच आहे षटकार. सगळं काही सुरळीत झालं होतं परंतु पायानं साथ नाही दिली आणि तो बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. 44 धावेंचं पाठलाग उत्तर आम्ही सडेतोड देणार, जिथे आक्रमक भूमिकेनं पहिल्याच बॉलवरती शंखनाद फुंकला आणि आसमानी टोला गगनाला गवसणी घालणारा हा षटकार बघायला मिळाला. यावेळेला रुपेश जगताप पहिल्या बॉलवरती षटकार मारल्यानंतर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन असलेल्या बॉलला नाही रीड करू शकले आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात आता हा डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या फलकावरती लागतात 6. 44चा जे टार्गेट आहे. नॉन स्ट्रायकर रेंजचा बॅटर आहे, त्याचं नाव कळवा. तिसरा बॉल या षटकातला. इथे देखील फटका ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे, मिड विकेटमध्ये ते दाखल झाले आणि तदनंतर आपण पाहतायत 2 रन इथून परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 न गती मिळते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंग एंड नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅट्समन, त्यांचं नाव कळवा प्लीज. रुपेश चौधरी. ऑल राईट, थँक्यू सो मच. रुपेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ संपला. याही वेळेला फुलर रेंजचा बॉल स्क्वेअर लेगला, बॉलला अलॉंग दी कार्पेट अगदी आउटफील्डला फाडत बॉल चाललाय डीपमध्ये. प्रोटेक्शन सेट केलंय. ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेचं षटक हाताळता त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तुमच्याकडे ते रिस्ट्रिक्शन त्या पद्धतीनं फिल्डिंग असायला हवी आणि ती फिल्डिंग सध्या खूप चांगल्या पद्धतीनं इथे सेट केलंय. 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 धावा. 1 धावेसाठी झगडावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. 1 धावेनं अनेक वेळा क्रिकेटच्या सामन्यांमध्ये बदल झालेत. T20 वर्ल्ड कपचा अफगाणिस्तान साऊथ आफ्रिका सामना एकदा बघून घ्या हायलाईटच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप झालाय, जिथे रबाडा होते. 9 वरती 9 चेंडू हाताळले. सामना सुपर ओव्हर टाय झाला. सुपर ओव्हरचा सामना देखील टाय झाला आणि अखेरीस सेकंड सुपर ओव्हर झाली आणि 1 बॉल 5 पाहिजे असताना रेहमान गुरबाज हे बाद झाले. 11 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपला. 11 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. अफलातून कॅच. क्या बात है. या कॅचला तोड नाही. इथे आपण पाहतात ऍक्शन. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय षटक क्रमांक 2 मध्ये. पहिलं षटक तुषारने खूप चांगलं हाताळलं, जिथे एक महत्वाचा मासा गळाला लावला. आता वैभव आलेत.
वैभवचा पहिलाच बॉल. इथे देखील चेंडू बराच काळ हवेत. नोमॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि बघता बघता आपण पाहतायत सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पासून पाहिली. धावसंख्या 2 ने इथून आगेकूच करते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 रन्स 13 धावा 44 धावेंचं जे टार्गेट ठेवलं 18 बॉलमध्ये. इथून आता हे नॉकआउटचे सामने. जो संघ हरेल त्याला 365 दिवस या स्पर्धेची पुन्हा वाट बघावी लागेल. स्वप्न 15 संघांनी पाहिलेत अंतिम पद मिळवण्यासाठी आणि त्याच्यासाठी चाललेली भानगड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक वायडिश काऊ कॉर्नरमधून वेगानं आलेत. रनआउटची संधी अतिघाई संकटात नाही. चेंडू येण्याच्याच आधीच यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे संयम असायला हवा. ज्या ज्या वेळेला तुम्ही कॉन्सन्ट्रेट तुमचं लूज होईल त्या वेळेला क्रिकेटच्या मैदानात तुम्ही खऱ्या अर्थानं बॅकफुटला येताना पाहायला मिळतील आणि ते सध्या पुन्हा एकदा पाहिलं आपण. पहिल्याच 2 बॉलवरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 15 वरती. 15 मार्च 1877 क्रिकेट या खेळाला सुरुवात. जरी इंग्लंडमध्ये जन्म क्रिकेटने घेतला असेल तरी भारताने या क्रिकेटला मोठं केलंय. ही एक बाजू तेवढीच महत्वाची आहे. चेंडू बराच काळ हवेत राहिला आणि आता या मॅच मधला दुसरा झटका. 18 चेंडूंची जी मॅच आहे त्यामध्ये तुम्हाला आक्रमक रूप धारण करावं लागतं ज्या वेळेला तुम्ही चेझिंगसाठी उतरता. 44चं एक चांगलं टार्गेट उभं केलं. त्याचा पाठलाग चालू असताना विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आत येतोय 15 या आकड्यावरती. गॉन. गोलंदाज तयार या वेळेला. इथे देखील आपण पाहतायत व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं धावांची गती जाऊन पोहोचली 16 वरती. 16 रन्स पाहायला मिळत आहेत. सध्या जर मैदानाच्या आतमध्ये आपण तपासून पाहिलं बॅट चिकड अँड टेकन कॉट बिहाइंड. यष्ट्यांच्या मागे अचूक कॅच. नेबॉन विपक्षात T5 ट्रिपल ॲक्शन एचओ. टॉस झालेला आहे. ट्रिपल ॲक्शन बॅटिंग घेतलेली आहे प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर. आता निश्चित स्वरूपात आपण पाहताय T5 ट्रिपल ॲक्शन हा जो संघ आहे जर जिंकणार तर आणखीन एक स्टेप पुढे येणार सुपर 8 पासनं. जे संघ पहिल्याच सामन्यामध्ये जिंकले त्यांना सुपर 8चं तिकीट मिळालं आणि जे संघ हरले त्यांना एक संधी पुन्हा एकदा आजमावण्यासाठी त्यांचं नशीब मिळतंय संधी. इथे देखील आपण पाहतायत सुपर 8ची जी नावं आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये फ्रेडकल 500, त्यानंतर मामालेट HO1, त्यानंतर फ्रेडॉक्स, त्यानंतर आपण पाहतायत फ्रेडॉक्स म्हणजेच मेंटेनन्स, त्यानंतर आपण पाहतात फ्रेकनल जेल, त्याचबरोबर शॅकी बिस्किट, त्यानंतर फ्रेओसी पॉवर म्हणजेच ग्रँडलेशन प्रोडक्शनचा संघ आणि चुबाम आणि 8वा संघ आता या 7 संघांमधून आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं आयोजन जिथे हे शेड्यूल सेट केलं. 15 संघांना संधी मिळाली आणि 15 संघांमधले 8 संघ सुपर 8 साठी जातील. धावांची गती 16 धावा. 16 धावा या धावफलकावरती आहेत. 29 पाहिजेत. बॉल आहेत 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 29 धावा. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 29 धावा. हिंदवी मैदान खूप चांगलं निसर्गाच्या कुशीत हे वसलेलं गाव अल्लाळी आणि त्याच्यामध्ये हे हिंदवी मैदान आपल्याला पाहायला मिळतं. समोरच्या दिशेने पाहिले तर नारळाची वाडी. एका बाजूने आपण पाहतात अगदी सुंदर अशी हिरवळ या मैदानाला. अमोल पाटील साहेबांचं ज्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला या मैदानाचा सुशोभी करण्यामागे नगरसेवक सलग 3ऱ्यांदा 15 वर्ष पालघर नगर परिषदेवरती ज्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला उपलब्ध झालं. अमोल पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतील. दुसऱ्यासाठी पलटलेत
आणि दुसऱ्यासाठी पलटत असताना फलंदाज इथे बाद गॉन. गोलंदाज इथे तयार होतील या षटकातील आपण पाहतायत. पहिलाच बॉल इथून फलंदाजाकरिता तो वाईड राहिला. मागच्या बाजूने डाऊन द लेग उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा बॉल पंचांनी पाहिलं आणि त्या बॉलला वाईड घोषित केलंय. इथे जर आपण पाहिलं तर आता हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला सलगचा दुसरा. चला गोलंदाजाने देखील एक आपली चांगली लाईन ऑर लेंथ घेऊन या. सुमित सर कुठे असतील तर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. सुमित ठाकूर सर इथे देखील आपण पाहतात आता क्लीन बोल्ड आणि फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. ठेवलेला आहे या मॅच मध्ये श्रीमेट 5-0-0. या वेळेला बॉल अंगावरती जाऊन आदळला आणि धावसंख्या जर इथून तपासून पाहिली तर अगदी शांत झाली. जणू काही फलंदाजांवरती रुसलंय की काय. स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 19 वरती बॉलचा खेळ झालाय. तो म्हणजे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा या धावफलकावरती. इथे देखील आपण पाहतायत श्रीमेट 5-0-0 या संघानं खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवलं. या संध्याकाळच्या सत्रामध्ये डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल बाकी या षटकातला आणि विजयाच्या समीप तिसऱ्या राऊंडमध्ये आता जे क्वालिफाय झालेत श्रीमेट 500 पंच सांगतात की त्या एका बॉलसाठी कदाचित वाट बघावी लागेल की काय. वाईट बॉल ऑल राईट. इथून या वाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या आता आकार घेते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20. चला यस इथून मॅच इज क्लोज आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जे नेक्स्ट मॅच आहेत नेबॉन संघ आपण फील्ड अरेंज करा आणि त्यांच्या विपक्षात T5 ट्रिपल ॲक्शन या संघाला विनंती करतोय की आपण बॅटिंग करण्याकरिता दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये.